मुळात हुंडा बळी किंवा हुंडासाठी छळ ह्याला एक पर्याय हिंदू वारसा हक्क कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणं हा त्याच्यावरती उपाय सांगितला जातो. काय होतंय की जो लग्नात हुंडा दिला जातो तो आई वडिलांच्या संपत्तीवर आधारित नसतो. म्हणजे त्या बोलाचाली ज्या असतात ते त्या क्षणाला एकतर भावनिक मुद्दा मुलीचं लग्न, समाजातली प्रतिष्ठा. अनेकदा आपल्याला आई वडील असे दिसतात की त्यांच्याकडे कुमत किंवा आर्थिक क्षमता नसताना सुद्धा कर्ज काढून ते पैसे देतात. इस्टेट काहीच नाही. मग ह्या मुलीला वारसा मिळायचा सवालच नाही, पण उलट भाऊ आणि आई वडिलांचं कुटुंब हे रसातळाला जातंय आणि हिचा संसार सुखाचा होतो. हे चित्र काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी असं आहे की आपल्याकडे 50 एकर जमीन आहे, मग भाऊ एकटाच आहे, तर मग आता हिला लग्नाच्या वेळेला वन टाइम जे काय द्यायचंय ते देऊन टाकू आणि जमीन आता मुलाची आहे. अशा केसेस आहेत.